नमस्कार, मी अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे. सध्या हिवाळा चालू झाला आहे आणि बाजारामध्ये तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. या शेंगांमधनं तुरीचे दाणे हे आपल्या शरीरासाठी अगदी पौष्टिक आणि खूप गुणकारी आहेत. यात भरपूर प्रमाणात आयर्न, प्रोटीन असतं. हृदयासाठी अगदी उत्तम आहे. ब्लड सर्क्युलेशन छान होते आणि वजन देखील कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात हे दाणे आवर्जून खावेत. तर आज यापासून आपण एक विदर्भ स्पेशल रस्सा भाजी करणार आहोत, ज्याला हिरव्या तुरीच्या दाण्यांचे रस्सा गोळे म्हटल्या जातात. याला लवट पण म्हटलं जातं आणि ही भाजी अगदी झणझणीत असते. तर सुरू करूया ही भाजी करण्याची पद्धत. तर ही भाजी करण्यासाठी आधी आपण एक पेस्ट तयार करून घेऊया. त्यासाठी मी एका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. त्यात मी आधी कांदा टाकते, मिरची आणि लसूण. याला आधी परतून घेऊयात आपण. थोडं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकूयात. आता यात मी धणे घेते आहे, तेजपान घेते आहे, कलमी, 2 ते 3 लवंग आणि 4-5 मिरे आणि थोडं खोबरं घेते आहे. आणि हे यामध्ये टाकून आता आपण एकत्र त्याला भाजून घेऊयात. हा मसाला आपल्याला छान लालसर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मसाला जेवढा छान भाजला जातो आहे तेवढीच भाजीची चव ही छान होते. तर बघू शकता मसाला छान झालेला आहे. आता आपण याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. यातच मी थोडं अद्रक घालते आणि थोडं पाणी टाकून हे थंड झाल्यानंतर याची आपण पेस्ट तयार करून घेऊयात. मसाला थंड होतो आहे तोपर्यंत आपण याची दुसरी प्रोसेस करून घेऊयात. तर यामध्ये आता आपल्याला गोळे तयार करण्यासाठी त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये 8 ते 10 लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. आता त्यामध्ये मी तुरीचे दाणे टाकून त्याला छान परतवून घेते. याला आपल्याला 2 ते 3 मिनिट छान परतवून घ्यायचं आहे. याचा थोडा डार्क रंग यायला लागला की याला आपण वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेऊयात, जेणेकरून ते थंड होईल, म्हणजे आपल्याला त्याला बारीक करता येईल. भाजलेले दाणे हे थंड होत आहेत तोपर्यंत आपण या भाजीचा रस्सा करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी त्याच पॅनमध्ये जवळपास 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये मी जिरा आणि मोहरी घालते. मोहरी तडतडायला लागली की मग आपण त्यामध्ये तयार केलेलं मसाल्याचं वाटण टाकायचं. याला छान आपण मंद आचेवर शिजवून घेऊयात. हे शिजताय तोपर्यंत मी मिक्सरच्या त्याच भांड्यामध्ये 2 टोमॅटो बारीक करून घेणार आहे. ही पेस्ट 2 ते 3 मिनिट आपल्याला याच्यात शिजू द्यायची आहे. ही शिजायला आलेली आहे, तेल सुटलेलं आहे त्याला. आता आपण यामध्ये ती टोमॅटोची प्युरी टाकणार आहोत. याला पण आपल्याला आता 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. या रस्स्याची ही पेस्ट छान शिजली तर त्या भाजीला खूप छान चव येते. आता यात आपण काही मसाले घालतो आहेत. त्यामध्ये मी तिखट, हळद, जिरेपूड, धनेपूड घालते आहे आणि मीठ घालते आहे. तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. तुम्हाला किती तिखट हवी आहे भाजी. विदर्भामध्ये ही भाजी अगदी झणझणीत केल्या जाते, त्याच्यामुळे यामध्ये तिखटचं प्रमाण थोडंसं जास्त असतं. याला छान परतवून घेऊयात आणि 2 ते 3 मिनिट याला शिजवून घेऊयात. मसाले शिजले की त्यामध्ये आपण पाणी घालूयात. याचा रस्सा तयार करण्याकरिता हा रस्सा थोडा पातळ करावा लागेल, कारण ते गोळे यामध्ये घातल्यानंतर रस्सा थोडा घट्ट येतो. त्यामुळे हा रस्सा मी थोडा पातळ ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी. हा एवढा पातळ आहे रस्सा. त्यावर झाकण झाकून आपण त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर इकडे हे तुरीचे दाणे थंड झालेले आहेत. आता आपल्याला त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे वाटण तयार करत असतानाच मी त्या भांड्यामध्ये कोथिंबीर, अद्रक आणि कढीपत्ता घालणार आहे. आणि यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आपल्याला हे वाटण कोरडंच असं काढायचं आहे, असं दरदरीत काढायचं आहे. त्यामुळे यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे. हे बघा तुम्हाला दिसतं आहे, हे वाटण बारीक झालेलं आहे, थोडं जाडसरच ठेवलेलं आहे आणि यात पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आता मी हे वाटण एका भांड्यामध्ये काढते.
आता यात आपण थोडं मीठ घालूयात आणि थोडं डाळीचं पीठ घालूयात. चणा डाळीचं पीठ. चणा डाळीचं पीठ हे फार घालायचं नाही आहे, अगदी थोडंच घालायचं आहे. आपण तयार करणाऱ्या गोळ्यांना बाइंडिंग असायला हवं, त्याकरिताच आपल्याला हे चणा डाळीचं पीठ घालायचं आहे. याला आपण छान मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला त्याचे गोळे तयार करायचे आहेत. तर हे गोळे तयार करताना त्याला खूप जास्त प्रेस करून करायचे नाही आहेत. त्याला हलक्या हलक्या हातानेच आकार द्यायचा आहे. पण साईज याचा थोडा लहानच ठेवतो आहे, कारण हे शिजल्यानंतर पाण्यामध्ये सोडल्यानंतर याचा आकार थोडा वाढतो, हे थोडे फुलून येतात. तर याचे मी आता पुरणाचे गोळे तयार करून घेते आहे. तुम्ही बघू शकताय गोळे तयार केलेले आहेत आपण. साधारणतः 10 ते 12 गोळे तयार झालेले आहेत. तोपर्यंत इकडे आपल्या रसाला उकळी आलेली आहे. छान उकळी असतानाच आपण हे तयार केलेले गोळे यामध्ये सोडणार आहोत. गोळे यात सोडताना एक काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे, की आपल्याला गॅस हा मोठाच ठेवायचा आहे. रस्याला उकळी असतानाच यामध्ये गोळे सोडायचे आहे. जर रस्सा हा आपला थंड असेल किंवा गॅस हा मंद असेल तर गोळे फुटण्याची शक्यताही जास्त असते. दुसरी काळजी ही घ्यायची आहे की गोळे टाकल्यानंतरच लगेचच यामध्ये चमचा फिरवायचा नाही आहे, कारण त्याने हे गोळे फुटू शकतात. गोळे शिजून आले की ते आपोआपच वर तरंगत येतात. त्यानंतरच आपण यामध्ये चम्मच फिरवायचा आहे. तुम्ही बघू शकताय की यामध्ये गोळे वर यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण यामध्ये चम्मच फिरवू शकतोय. आता हे गोळे फुटणार नाही यामध्ये. आतून गोळे शिजायला थोडा वेळ लागतोय, म्हणून आपण याला 5 ते 7 मिनिट यामध्ये शिजू देणार आहोत. तोपर्यंत या ग्रेव्हीला थोडा घट्टपणा येतो. बघू शकताय भाजी छान झालेली आहे. रस्सा पण थोडा घट्ट आलेला आहे आणि गोळे पण हे फुटलेले नाही आहेत. सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये थोडा गोडा मसाला आणि थोडी कोथिंबीर घालूया. भाजी अगदी झणझणीत तयार झालेली आहे. तुम्हाला ही विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्यांच्या गोळ्याची अर्थात लवटची भाजी कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.